मी रोजच्या प्रमाणे गावातून निघाले, आमच्या मंदिरापाशी आले, तिथून मी गाडीला हात केला. हेल्मेटवाले एक काका होते, त्यांनी मला गाडीवर बसवून नेले. त्याच्यानंतर मी सोनगावमध्ये पोहोचले. त्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही. त्याच्यावर डायरेक्ट मला 3 वाजता शुद्ध आली आणि मी पुण्याच्या पुढे होते, तिथून मी आले. मी शुद्धीवर आले, त्याच्यानंतर मला फोन आला म्हणून तो मी उचलला आणि मी त्याच्यानंतर तो फोनवर मी त्या बोलले. नंतर मी पप्पांना फोन केला, त्यांचा बंद लागला म्हणून मी काकांना फोन केला. तेव्हा पण मला काही समजत नव्हतं मी कुठे आहे, म्हणून मी तिथल्या एका काकांशी माझ्या काकांना बोलायला दिलं आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं आणि मग काकांनी मला घ्यायला आले. घटना घडली, अक्षरशः डोक्याला इतका ताण आला की आपल्या बाबतीत हे घडले, आणखीन दुसऱ्या कोणाच्या बाबतीत काही घडू नाही. ती पूर्ण बेहाल झाली होती, पूर्ण रडत होती, तिला काही सुधरत नव्हतं. तर आज आम्ही इथं मेढा पोलीस स्टेशनला आलेलो आहे, त्यांच्याकडे तक्रार देणार आहे. आमची एवढीच विनंती आहे, आज माझ्या पुतणीबद्दल हे घडलेलं आहे आणि कुठल्या गावातले किंवा इतर गावातल्या मुलीबद्दल असं काही घडू नये, कुणाला भूल टाकून येणे, हे असे प्रकार वाढत चालले. तर मी आता साहेबांना सांगणारच आहे की तुम्ही ह्याच्यात अगदी लक्ष घालून ह्याच्यावरती कडक कारवाई, कठोर कारवाई करण्यात यावी. जी कोण घटना करत असेल ह्याची चौकशी करून पूर्णपणे कडक कारवाई करावी, एवढी मी विनंती करतो.